हॅलो एव्हरीवन, वी लव फॅशन अँड ट्रेंड्समध्ये तुमचं स्वागत आहे। पैठणी हे महावस्त्र महाराष्ट्राची ओळख आहे आणि ते जगभरात प्रसिद्ध आहे, यात वादच नाही। पण पैठणी व्यतिरिक्त इतरही काही हँडलूम साड्या आहेत ज्या महाराष्ट्रात विणल्या जातात। तर अशा हँडलूम साड्या कोणत्या आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि तुमच्या कलेक्शनमध्ये त्यापैकी एखादी साडी नसेल तर पटकन घेऊन टाका। नंबर 1, हिमरू साडी। हिमरू हा महाराष्ट्रातल्या औरंगाबादचा एक प्रसिद्ध कलाप्रकार। सुबक नक्षी आणि नाजूक विणकाम हे त्यांचं वैशिष्ट्य। साडी, ओढणी, शॉल, जॅकेट, बेडशीट, पडदे अशा वेगवेगळ्या प्रकारात तुम्हाला हिमरू मिळू शकते। नंबर 2, खण साडी। ही तुम्ही ऐकली असेल आणि तुमच्याकडे असेलही। खण साडी हा प्रकार दक्षिण महाराष्ट्रातला आहे। कर्नाटकमध्येही खण साडी विणणारे विणकर आहेत। खण साडी तुम्हाला एक परफेक्ट महाराष्ट्रीयन लुक देते। नंबर 3, नारायणपेठ साडी। नारायणपेठ ही साडी ही महाराष्ट्रातल्या सोलापूरमधली आहे। सिल्क आणि कॉटन अशा दोन्ही प्रकारात नारायणपेठ साडी मिळते। त्यानंतरचा एक प्रकार आहे गंगा जमुना साडी। गंगा जमुना ही साडी ही सोलापूरमध्ये तयार केली जाते। ती सिल्क प्रकारात मिळते आणि तिचे वैशिष्ट्य असे की ती दोन्ही बाजूने नेसता येते। त्यानंतर आणखीन एक प्रकार म्हणजे कोसा सिल्क साडी। महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यात गणेशपूर कोसा सिल्क साडीची निर्मिती केली जाते। या साडीवर प्रामुख्याने फ्लोरल आणि ॲनिमल प्रिंट दिसून येते। त्यानंतर नागपूरची नागपुरी साडी ही देखील प्रसिद्ध आहे। या साड्या प्रामुख्याने पांढरा, क्रीम, मोतिया या रंगात दिसतात आणि त्यांचे काठ गडद रंगाचे असतात। यालाच करवट कडी साडी असंही म्हणतात। भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये मुंगा आणि घिचा सिल्क या साड्यांची निर्मिती केली जाते। सिल्क, टस्सर सिल्क, कॉटन या प्रकारात ही साडी मिळते। तर आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही वेगळ्या साड्यांची नावं ऐकायला मिळाली असतील। जर तुम्हाला हँडलूम साड्या घालण्याची आवड असेल तर यापैकी साड्या नक्की तुमच्या कलेक्शनमध्ये ठेवा। आजचा हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूयात आपण नवीन अशाच कलेक्शनसोबत। टिल देन टेक केअर, बाय बाय।